नमस्कार, मैं आना आपका इस शो में स्वागत करती हूँ। आज आपण जे बनवणार आहोत आणि त्यात आपण जे यूज करणार आहोत ते आहे शुगर, गार्लिक, रेड चिली पाउडर, शुगर, फ्रूट्स, नट्स, शुगर। वाओ! हे नहीं हो। अब हम पैन में ऑयल गरम करके उसमें जीरा और मोहरी डालेंगे। उसके बाद हम उसमें ऑनियन डाल के उसको रेडिश फ्राई करेंगे। रेडिश, रेड रेड, वाओ व्हाट अ कलर, रेड। और उसके बाद हम उसमें मिल्क डालेंगे। अगं अगं नाही, कांद्यात दूध काय करतेस? तिचा शो खोटा खोटा आहे ना, कुक विथ एना मॅथ्यूज। एक्सक्यूज मी। मध्ये मध्ये लोक खूप डिस्टर्ब करतात, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपण लक्ष आपलं डायव्हर्ट नाही करायचं, नाहीतर आपली रेसिपी जळून जाईल। सो आपण पॅन मध्ये तेल गरम केल्यावर त्यात ऑनियन टाकलाय, तर रेडिश फ्राय पण झालाय आणि आपण त्यात मिल्क पण टाकलाय। सो यू कॅन सी द रेसिपी। अँड देन आपण त्यात शुगर टाकलीये, शुगर। Then see the orange color. Wow, orange color. You can see the orange color. What a color, just like the sun. Wow. You can add more colors like red chili powder and अगं असं नसतं अगं, दूध, कांदा, साखर, तिखट आणि फळं। शी, त्या स्वप्नातही असा स्वयंपाक करू शकत नाही, खोटा का असेना। नादान। एकच सांगतो, आपल्या माजघरात जर कोणाचा कुकरी शो असू शकतो तर तो ताईचा, रेशमास किचन। का का कुक विथ एना मॅथ्यूज का नाही होऊ शकत? कारण तिला येत नाही काही। हे तायडे, आपण तुझा शो हिट करू हा, डेंजरफुल। अरे ती बघ कसली स्टाईल मध्ये कुक करते। कुकिंग येत नसलं म्हणून काय झालं, स्टाईल बघ, स्टाईल। now recipe is ready. तोंड बघ तिचं। दूध, साखर, तिखट सगळं टाकलंय हं? मीठ आहे का गं विनोद? हे बघितलं का किती वाकडं करते तोंड। म्हणे कुक विथ एना मॅथ्यूज। एक मिनिट, काय रे, काय प्रॉब्लेम आहे? पण शोची आयडिया तर आमची आहे ना, तुम्ही फक्त चोरताय। चला चला। अरे काय यार, काय बोलती बाई, काय तुझं काय प्रॉब्लेम आहे यार? हे ऐक, एवढं असेल ना तर आपण कॉम्पिटिशन लावू ना, कोण चांगली रेसिपी बनवतोय। हा, कसला आगाऊ आहे काय रे? म्हणजे तू विश्वनाथन आनंदला क्रिकेट खेळायला लावणार आणि विराट कोहलीला चेस खेळायला लावणार, कसं चालेल? म्हणजे काय? म्हणजे कॉम्पिटिशन होणार, पण ज्याला जे येतं त्याच्यातच। पण जसं एनाला काय येतं, हा सांग ना, काय येतं? काय बोलतो रे? ॲनाला काय येतं? हा, काय येतं? ॲनाला कचऱ्यातून कला येते, कळलं? आपल्या घरामध्ये टायर पासनं मोडे कोणी बनवले? ॲनानी। त्यामुळे वेलकम आवर न्यू शो, क्राफ्ट फ्रॉम क्रॅप। आमची ताई पण लय भारी। हा ताई, ताई रे, ए ए ए ऐक ना, ए बाई, ए टेन्शन घेऊ नको ना। आपण पण नाव बदलू ना, त्यांचं भारी वाटते तर मग आपलं त्याच्यापेक्षा भारी ठेवू ना। हा, अस्सल खा विथ रेशमा। खरंच करायचंय का? ऑल द बेस्ट। करायचंय? हे पण जज कोण? कैवल्य। सुजय। ते कैवल्य येडं त्याची साईड घेते ना, म्हणून बोलती ती। ते पण सुजय नाही घेत ना माझी साईड, तो योग्य आहे। ए चल ठीक आहे, तुमचं नाही आमचं नाही, दोघंही जज। चल ठीक है, दो जज। हाँ? अब देखते हैं अपरंपार दरिया में किसकी कश्ती पार होती है और किसकी डूबती है। ए रेशमा, टेन्शन नको घेऊ ग, मजा करू। ए पावले, म्हणजे काय करू? कॉम्पिटिटर आहात तुम्ही, फील द कॉम्पिटिशन। अजिबात गुलगुलू बोलायचं नाही एकमेकींची, कळलं का? कम ऑन। बस आता कॉम्पिटिशन। चला चला चला। अजून खायला हवंय ना तुला? मनातलं सुद्धा ओळखतीत आहे तू। तू केलेला चिवडा कुठे आहे? घे।
मिनलजी, एक रूल तुम्हाला सांगायचं राहिला बरं का. काय? दुसऱ्या टीम मध्ये जाऊन ती टीम काय करते हे बघायचं नाही. त्याला जास्तूसी बोलतात, म्हणजे चिटिंग. एक मिनिट हा प्लीज. मी काय चीटिंग वगैरे नाही करत आहे. मी पाणी घ्यायला आले फक्त. हो, पाणी घे. जासूसी का फल विनेगार होता है. सुनो, जासूसी कर रही थी. अरे वाह. आना 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 दुसरे आना? कलर्स. कचऱ्यातून कला करायची म्हणून खरंच कचरा नाही गोळा करायचा आपल्याला घरात. मीनल, गप बसा तू. मी करते ना काय करायचं ते. अगं तुला माहिती का रेशमाने केवढी भारी तयारी केली आहे. तिने किचन मध्ये ना गाजराचा किस, पनीर, मटार, कॅप्सिकम असं सगळं चिरून ठेवलंय. केवढं सुंदर दिसतंय किचन, कलरफुल. मीनल, रेशमाने जर माझ्याकडे डाळ तांदूळ दिले तर मी त्याचं कागदावर काहीतरी चिटकून करू शकते ना. पण मी जर रेशमाला ही सुतळी दिली तर ती काय तेलात टाकून फ्राय करणार आहे का? मॅड, डोंट वरी, आपणच जिंकणार. येस. मेतकूट जमत नाही वाटतं. हरकत नाही. हॅलो. काय काय करायला आलायस बेडरूम मध्ये? खोकल्याचं औषध घ्यायला? तू किचन मध्ये जे करायला आली होती ना, तेच मी इकडे बेडरूम मध्ये करायला आलोय. अच्छा, म्हणजे पाणी प्यायला आलायस बेडरूम मध्ये? झुरळ झुरळ मारायला. झुरळ झुरळ झुरळ. मी बघतो. कचऱ्यात हा, इकडे बघ. बघू बघू बघू. अरे बापरे, सगळीकडे कचरा आहे. अरे बापरे, मग कचऱ्यातच गेला. काय करायचं? गोष्टी उचकटायच्या नाहीत, आधीच सांगून ठेवते. गोष्टी उचकटल्यास आणि इथे चोंबडेपणा केलास ना तर तर ये 2.5 किलो का हात मैं बावळट. 2.5 किलोचा हात 20 किलोच्या दारावर आपटला ना. मेरे से पंगा नहीं लेने का. ये चटणी करेन तुझी जा. ना काय करतेस? झुरळ झुरळ तो तुला टोपी लावून गेला आणि तू मिरवत फिर. काय? चला कामाला लागा. चला. नाही, पण मी काय म्हणतो, स्पर्धा हवीच कशाला? स्पर्धा हवीच कशाला? एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा इतकी भिन्न आणि स्वतंत्र असते की दोन व्यक्तींना आपण एकाच परिमाणाखाली कसं काय मोजणार आहोत? म्हणजे एक व्यक्ती घन पदार्थ असेल तर दुसरी व्यक्ती द्रव पदार्थ असते. एखादी व्यक्ती धातू असेल तर दुसरी व्यक्ती वायू. मग काय करायचं आपण? जज बदलायचा का? नाही, तसं नाही म्हणत आहे मी. माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की तसंही तुला घन पदार्थ आणि द्रव पदार्थ यात तुलना करणं आवडत नाही ना. पण स्पर्धा अपरिहार्य आहे ना. म्हणजे कोणीतरी दुसरा आल्याशिवाय पहिल्याला कसं कळणार की तो पहिला आलाय? म्हणूनच पहिला येतो आणि दुसरा. पण पहिला दुसरा आला आणि दुसरा पहिला आला तर गडबड होईल ना. तुला बराच अनुभव आहे ना. एकदा दुसरा आला होतास कॉलेजमध्ये, 3 दिवस खाणं पिणं सोडलं होतं. एक मिनिट. इथे आपण माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचं अवलोकन करत नाहीये. तर तुला या स्पर्धेत जे अपयश येणार आहे ना, त्यानंतर तुझं जे मानसिक खच्चीकरण होणार आहे ना, ते कमी होण्यासाठी मी तुला समुपदेशन देतोय. म्हणजे काय? मी अपयशी होणार आहे असं म्हणायचंय तुला? नाही, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुला काय वाटतं मी अकोल्यावरनं आले म्हणून तू मला अंडर एस्टिमेट करशील? तू आज बघच. नाही, तुम्ही सगळे बघाच. दाखवूनच देते. काय वाटतं 4 चौघात बोलू शकत नाही मी? का तुमच्यासारखं शहरी लोकांसारखं स्वतःला प्रेझेंट नाही करू शकत?
काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? काय 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 प्रॉब्लेम आहे? काय केलं? काय 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 प्रॉब्लेम काय काय आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. मग मी रेशमाचा अहंकार डिवचतोय. हा? म्हणजे स्पर्धेतलं तिचं प्रदर्शन अधिक चांगलं होईल. तुमच्या लक्षात येत आहे का, एखाद्या स्पर्धेचा स्तर उंचावणं ही एका परीक्षकाची नैतिक जबाबदारी असते. अरे यार, इतकं शिकू नको ना, तिला ड्रॉप घेईल ना ती. आणि तसंही काही टेन्शन घ्यायचं कारण नाही बरं का. जिंकणार तूच आहे. कारण ॲना ना सुतळी आणि काड्या घेऊन बसले, तिचं काही होत नसतं. येस. हे काय करतोयस तू? अगं तुझं चिन्ह घेतलं. ॲनाचं जिंकण्याचं काही चिन्ह नाहीये, पण तू जिंकणार आहे. आमचे उमेदवार रेश्माताई पाटील यांना अधिक अधिक गुण देऊन निवडून द्या हो. जिंकणार ताई, जिंकणार ताई, जिंकणार असल खावीत रेशमा टँग टँग. जिंकणार 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 माझी ताई असल कुकर रेशमा. माझी ताई ड ड ड ड ड ड ड ड ड. चिन्ह काढाई. जिंकणार जिंकणार जिंकणार. पाहिलंस तू स्पर्धेत उतरली आहेस तर लोक प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवर तुझी भजनं म्हणायला लागलेत. वा वा. पण काय रे, ती हरली तर कुठलं गाणं गाणार तेही ठरवून ठेव. सुजय, काय? ऐक ना, काड्या, सुतळी, ॲना भारी काहीतरी करत असेल नाही? या आय नो. किंवा करतही नसेल. आय डोंट नो. मला बघावं लागेल. ऐक ना, मला 2 गोष्टी हव्या आहेत, देशील? काय ससा, झालीस का रेडी? काय रेडी? टेन्शन आलंय मला. कसलं? मीनल आणि आशू काय आहे? साधी कॉम्पिटिशन आहे ना, त्यांनी त्याचं असं काहीतरी लार्जर दॅन लाईफ करून ठेवलं. असंच असतंय काय ना, कॉम्पिटिशन नेहमी साधीच असते. पण काय माहितीये का, ज्या लोकांना त्यातनं फायदा होणार असतो ना, ते असं दाखवतात की अत्यंत इम्पॉर्टंट आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग जिंकणे किंवा हरणं एकदम महत्वाचं होऊन बसतं ना, जीवन मरणाचा प्रश्न होऊन बसतं. आता आपले टीव्ही चॅनल्स बघ ना, त्यावर कसं असतं, गाण्याची स्पर्धा असते किंवा डान्सची स्पर्धा असते किंवा सर्व्हायवलची स्पर्धा असते. आता ती स्पर्धा साधी आहे असं म्हणल्यावर कोणी बघेल का? नाही ना. मग ते काय करतात माहितीये का, ते अशी भरपूर पब्लिसिटी वगैरे करतात, अशी ऍड वगैरे करतात त्याची, मसाला मारतात त्याला आणि म्हणतात ये देखो ये बहुत इम्पॉर्टंट आहे. मग आपण बघायला लागतो ना ते. आणि मग काय होतं माहितीये का, त्यात भाग घेणाऱ्यांना असं वाटतं की जिंकणंच महत्वाचं आहे. आणि मग वाट लागते सगळी. आणि मग फक्त आणि फक्त प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट होऊन बसतं. यातलं ना मला कायच कळत नाहीये. काय करू मी? काही नाही, साधी स्पर्धेचा विचार कर. जिंकणं आणि हरणं महत्वाचं नाहीये. असंच बोलशील ना तू? जज आहेस तू. है ना? ससा कधी जिंकतो का? नेहमी तो टॉर्टॉइजच जिंकतो ना. अगं पण सशाला जिंकायचं आहे का? अरे, सशाला गब्बूशी काहीतरी बोलायचे. बोल ना. छान दिसतेस. हे थँक्स. तू पण. बॉटल ग्रीन ना? ऑलिव्ह ग्रीन. तिला काय माहिती ऑलिव्ह ऑइल. इन केस जिंकलीस तर बोलता येईल ना कॅमेऱ्यासमोर. नाही, स्मॉल टाउन गर्लला सवय नसते ना. आणि तिकडे लवकर पोचत पण नाही कॅमेरा. आणि तू चुकून जिंकलीस तर साडी सांभाळता येईल ना. वा, फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. हे तुमचं स्लेजिंग झालं की सांगा, कारण काय याचे गुण तुम्हाला मिळणार नाही. मी बोलू? येस प्लीज.
आम्हाला जजेसना असं वाटतं की दोन्ही स्पर्धकांनी भरपूर मेहनत घेतलीये, जय्यत तयारी केली हे सुद्धा दिसतंय आणि त्यांच्या PR टीम्सनी भरपूर प्रमोशन सुद्धा केलेलं आहे. खूपच जरा जास्तच. हा, तर मला असं वाटतंय की आता कॉन्टेस्ट इज ओपन असं आपण डिक्लेअर करूया. आणि हो, ही स्पर्धा स्पर्धकांनी जेवढी सिरियसली घेतली तेवढी जजेसनी सुद्धा ती सिरियसली घेतलेली आहे. आम्ही अत्यंत गांभीर्याने निर्णय घेणार आहोत. सो कुठलाही थिल्लरपणा आम्ही खपवून घेणार नाही. तो शुरू किया जाए. काय पेलवान आहे का मी? सॉरी. सॉरी सॉरी. ए डुडू, come here. पहिले स्कॉलरची चिठ्ठी वाचतो. सोपे प्रश्न आधी सोडून घ्यायचे, कॉन्फिडन्स वाढतो. येस, 10 पैकी 10 गुण. येस. दहा पैकी 10. येस. ठीक आहे. कैवल्याची चिठ्ठी. ये रे जिंकली गदाई, जिंकली गदाई, जिंकली ग, जिंकली जिंकली आमची ताई. ना 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 ना. आम्ही रे जिंकलो, जिंकलो रे जिंकलो आम्ही रे. तू कसा जिंकला? तू कसा जिंकला? हे बघ, पैकीत पैकी. पैकीच्या पैकी दोन्ही दोन्ही पैकीचे. आम्हाला पण पैकीच्या पैकी आहे तिथे. ते काय दोघांनी ए काय चिटिंग आहे यार, काय चिटिंग आहे. तुम्ही काय काय फ्रेंड लोक म्हणून आले का जजिंग करायला? याला काय अर्थ यार? दोघांना कसे काय सेम मार्क दिले तुम्ही? आणि काय खिरापत द्यायला बसलायत का इकडे? हा, या रेशमाला कशाला दिलं पैकीत पैकी मार्क? काय केलं तिने? एक पोळी घेतली, त्यावर काही भाज्या टाकल्या, फक्त चीज किसले, एवढं काय त्याच्यामध्ये? तू डोक्यात जाऊ नका. ताईला अजिबात काही बोलायचं नाहीये. तिचाच शो घडला पाहिजे. अस्सल खावीत रेशमा हे अस्सल आहे. हे आधी कधीच कोणी केलेलं नव्हतं. हे असं पोळीवर असं असं पिझ्झा बेस्ट बेस्ट बेस्ट. हिने काय केलं? या पोळीने काय केलं? हे नेहमीच करते ना कसरत कला. याच्यात वेगळं काय केलं तिने? वेगळं असं काय केलंय का? काय दिवे लावलेत तिने? हे मी पण करू शकतो. तुम्ही ॲनाला कसं काय मार्क दिले? ॲनाला 10 पैकी 10 कसं काय भेटू शकतात राव? आपण ठीक आहे, आपण मित्र आहोत, पण याला काय अर्थ आहे का? ए ॲनाला काही बोलायचं नाही. सांगतो मी काय केलंय ते. हे बघ, मी ॲनाला 10 पैकी 10 दिले कारण की ती डिझर्व करते. आणि मी रेशमाला 10 पैकी 10 दिले कारण मला ॲनाने अशी रिक्वेस्ट केली की प्लीज रेशमाला 10 पैकी 10 मार्क दे. कारण की जर रेशमा हरली तर ॲनाला खूप वाईट वाटेल. आता मी रेशमाला 10 पैकी 10 दिले कारण रेशमा डिझर्व करते, राईट. आणि मी ॲनाला 10 पैकी 10 दिले कारण रेशमाही मला असंच म्हणाली. ॲनाने कॉम्पिटिशन फार सिरियसली घेतली. ती हरली तर ती हर्ट होईल. आलं लक्षात?
आणि या गोष्टी आम्ही दोघांनी एकमेकांना आधीच सांगितल्यामुळे आम्ही दोघांनी हे ठरवूनच केलंय. काय काय चाललंय ताई? काय केलं तू ताई? काय ए ए बाई अगं तुला कळतंय का? हे अरे काय आहे ना, आम्ही काय मूर्ख आहोत का? कशाला एवढी धडपड केली आम्ही? कॉम्पिटिशन बघ होतं ना ना. ते. तुझं शो करायचं होतं ना आपल्याला. आणि आहे ना, तुला काही गरज होती का? ए, तू आयनाला काय बोलू नको, तू आयनाला काय बोलू नको. तुला आधी सांगते. आयनाला काय बोलतोय तू? तुझ्या रेशमाबद्दल बोल ना. ती ताईला का असं बोलली ना? तू मला नको बोलू कोण? मी तुझं काय नाही म्हणत. तू का रेशमानेच असं केलंय? मी रेशमाने काय केलं? आयनाने केलं उलट. अरे, तुला उलट तिने समजत नाही, सांगितलं. sporting अरे केलं गं बस, ना. का असं ठरला बोलली तर ती? मान्य करायचं ना. अरे हारायचा काय प्रश्न आहे? Cheating चा काय संबंध? तू चिटिंग करते. तू साध्या कॅरम मध्ये चिटिंग करते. मला काय मी बोल? चिटिंग करत नाही नाही. यार, मला मी सांगायचं. सकाळी पण गप्प cheating बस, हे केली. काय तू ते उगाच पिझ्झा मला बिझ्झा बोल. बनवलं? तुला भगवत नाही मी जिंकले. पिझ्झा संपलं. हम्म. हम्म? सगळं संपलं. खरंच संपलं. तुम्ही भंगार असलात तरी आम्ही भंगार नाही आहोत. या PR टीम साठी वेगळा काढून ठेवलाय.